साताऱ्यातील सावरी ड्रग्स रॅकेट प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। आणि या रॅकेटमधील आरोपींचे एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्याशी संबंध असल्याचा त्यांचा आरोप आहे। तर हे आरोप फेटाळत अंधारेंना कोर्टामध्ये खेचण्याचा इशारा सुद्धा शंभूराज देसाईंनी दिलाय। बघूयात। सातारा जिल्ह्यात सावरी ड्रग्स रॅकेटवरून जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप रंगतायत। एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांचा या रॅकेटच्या आरोपींशी संबंध असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला होता। ड्रग्स कारखान्यातील कामगारांना प्रकाश शिंदेंच्या तेजयस हॉटेलमधून जेवण जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता। त्यानंतर हे हॉटेल चालवायला दिल्याचं प्रकाश शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं। त्यावर पुन्हा पत्रकार परिषद घेत हॉटेल प्रकाश शिंदे चालवत असल्याचं डेमोसह दाखवलंय। प्रकाश शिंदे हे त्याचे मालक आहेत ही गोष्ट तुषार दोषींनी का लपवली? 15 कोटीचं ड्रग जिथे सापडतं आणि ज्याच्याशी संबंधित की या हॉटेलमधून जेवण जात होतं आणि या हॉटेलच्या 7-12 प्रकाश शिंदे नावाच्या माणसाच्या नावावर आहेत, त्या प्रकाश शिंदेचा साधा उल्लेख किंवा त्या प्रकाश शिंदेला का सोडून दिलं? माझा जागेशी काही संबंध नाही। उबाटा आणि काँग्रेसच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आणि खोटे आहेत। आमची ही जागा रणजित शिंदेना विक्रेत आलेली आहे, त्याचे कागदपत्र बी आमच्याकडे उपलब्ध आहेत। रणजित शिंदे हा कुठे फरार झालेला नाही, तो गावातच आहे। हे हॉटेल तेजयश आहे। आपण गुगलला सर्च केलं, इथे हॉटेल तेजयश आलं। जर ही कमर्शियल प्रॉपर्टी नसेल तर याला रेटिंग कसं येईल? याला रेटिंग आहे, शेअर आहे, वेबसाईट आहे, त्याचा मॅप दाखवलेला आहे रिसॉर्टचा। ठीक आहे, आता हे विशेष आहे, याला आपण क्लिक करून बघूया व्हॉट्सअपला। प्रकाश शिंदे असं नाव येते याच्यावर, प्रकाश शिंदे। स्टील प्रकाश शिंदे इज ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, स्टील प्रकाश शिंदे। सातारा पोलिसांनी ड्रग्स रॅकेट प्रकरणी केलेल्या कारवाईवरही सुषमा अंधारे यांनी सवाल उपस्थित केलेत। या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप बुधवारी केल्यानंतर तातडीनं त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि त्यांनी काही सामान जप्त केल्याचं अंधारेंचं म्हणणं आहे। पोलिसांनी आधी हा परिसर स्वच्छ केला होता, तर तिथं परत कॅन कसा सापडतो असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। अजूनही ही फॅक्टरी सुरू आहे का? ड्रग्स माफियांचा वावर तिथे आहे का असा सवालही त्यांनी विचारलाय। दार उघडलं जातं, आत एक कॅन दिसतो निळ्या रंगाचा। आता हा 40 लिटरचा कॅन, त्याच्यावर तो पोलीस ऑफिसर पत्रकाराला असं सांगतो की राहिलेलं सामान होतं, चुकून राहिलं असेल। चुकून कसं राहू शकते? जर त्यांनी तिथून सगळं क्लीन केलेलं होतं, संपूर्णतः क्लीन केलेलं होतं, तर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी जर तो कॅन सापडतो, याचा दुसरा अर्थ असा आहे की अजूनही त्या भागामध्ये फॅक्टरी चालू आहे, अजूनही त्या भागामध्ये ड्रग्ज देणारे लोक असूनही तिथे आहेत। पाचगणी सारख्या मिनी स्वित्झर्लंडला ड्रग्सचा विळखा पडत असताना पालकमंत्री काय करत होते असा सवाल अंधारेंनी शंभूराज देसाईंना विचारलाय। या प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली आहे। पालकमंत्र्याला कळलं पाहिजे की राज्यातले अत्यंत महत्त्वाचं पर्यटन स्थळ माझ्या जिल्ह्यामध्ये येतं आणि मी त्या पर्यटन स्थळाची सुरक्षा बघितली पाहिजे। ज्या अर्थी कोके इतकं सगळं होतंय, चला कुणी बॉम्ब ब्लास्ट करून गेलं तर कळायचं नाही यांना। करतात काय पालकमंत्री? होय, मी या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याचा पुनरुच्चार करते। माझा सरळ साधा मुद्दा आहे की जर एखाद्या ठिकाणी मंत्रिपदाच्या प्रिव्हिलेजमुळे एखादी व्यक्ती वाचत असेल तर त्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, असंच आपण म्हणत आलो ना। आपण काही काळ बाजूला थांबावं, आपली आणि अमित शहांची चांगली ओळख आहे, सगळं निर्दोष झाल्यावर पुन्हा एकदा आपण पदावर बसावं, आमचं काही म्हणणं नाहीये। आताच्या घटकेला महाराष्ट्रात जर कोणीही मेफेड्रॉन सारखं ड्रग, ज्याला रेक्रिएशनल ड्रग म्हटलं जातं, तसं जर कोणी बनवत असेल आणि त्यात जर एकनाथ शिंदेंच्या भावाचं नाव जे आलेलं आहे ते अतिशय शॉकिंग आहे आणि याच्यात चौकशी होईपर्यंत खरं तर एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे। तर प्रकाश शिंदे आणि एकनाथ शिंदे यांचा या प्रकरणाशी दुरायांमुळे संबंध नाही असं प्रत्युत्तर शिंदेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलंय। हे आरोप मागे घेतले नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही देण्यात आलाय। मी आज परत श्रीमती अंधारेंना सांगतो की आदरणीय शिंदे साहेबांचा आणि प्रकाश शिंदे साहेबांचा दुरान्वयानंही या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही। कुठल्याही चौकशीला आम्ही सामोरं जायला तयार आहोत। मी कशा पद्धतीनं
शिवसेनेला आदरणीय शिंदे साहेबांना या ठिकाणी डॅमेज करते हे भासवण्याचा प्रयत्न श्रीमती अंधारे करतायत. मी परत सांगतो, जर तुम्ही हे अशा पद्धतीचं वक्तव्य मागं घेतलं नाही तर जसं नाशिक प्रकरणात तुम्ही माझ्यावर आरोप केला आणि तुम्हाला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागलं, तसंच याही प्रकरणात तुम्हाला निश्चितपणानं न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागेल. सातारा पोलीस या प्रकरणामध्ये आरोपी ओमकार डिगेसह इतर आरोपींची नावं लपवत असल्याचा आरोपही अंधारेंनी केलाय. तर हा कारखाना हॉटेलपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर असून कारखान्याचा सातबारा हा गोविंद नावाच्या व्यक्तीच्या नावे असल्याचंही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय. छापा पडलेल्या कारखान्यातील आरोपींना तेजयश या हॉटेलमधून जेवण पुरवलं जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं नसल्याचाही पोलिसांनी दावा केलाय. दरम्यान या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पुणे विद्यार्थी आघाडीचा प्रमुख विशाल मोरे असल्याचं समोर आलंय. मुंबई पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली असून राष्ट्रवादीतूनही आता त्याच्यावर कारवाई करण्यात येते. या प्रकरणाशी राजकीय संबंध जोडला गेल्यानं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची मागणी परिसरामधल्या गावांमधूनही केली जाते. साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.